नमस्कार प्रेक्षक, भूमिका या नाटकात जेन्सी आपल्यासोबत आहेत आणि सुयश आणि साई आपल्यासोबत आहेत. तुमचं परत स्वागत आवाज मासामध्ये. आणि अर्थातच तुमच्या दोन्ही भूमिकांविषयी दोघांनी पण सांगितलं. मला असं वाटतं जेन्सी म्हटलं पुढे पहिल्यांदा जाईल तू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. भूमिका हे नाटक 28 मार्चला सगळीपासून पण त्या नाटकाविषयी जर मला एक सांगायचं असेल तर ते आजचं नाटक आहे. त्यामुळे त्याच्यात जेन्सी रिप्रेझेंटेशन करणं म्हणजे आताची जनरेशनचं रिप्रेझेंटेशन. आणि या नाटकाबद्दल किंवा माझ्या भूमिकेविषयी मला जर एक गोष्ट सांगता आली तर मी असं आत्ता जे आपण जेन्सीचं रिप्रेझेंटेशन बघतोय नेटफ्लिक्स सिरीजमध्ये सिरियल्समध्ये, तर ते खूप म्हणजे ते आम्ही आमच्या शब्दात त्याला क्रिंज असं म्हणतो, कारण ते कुठल्याही प्रकारे खरं नसतं. पण ह्या नाटकात मला कुठेतरी माझं स्वतःचं रिफ्लेक्शन दिसलं, कारण माझं पात्र मुलगी आहे, आजच्या विषयांवरती बोलते, आजच्या प्रश्नांविषयी बोलते आणि तिची स्वतःचे काही ओपिनियन्स आहेत. ती बिलकुलच पास्टमध्ये जगत नाही, आजकाल प्रेझेंटमध्ये जगते. आणि ती या सगळ्या वातावरणात तिच्या आईवडिलांची कशी वागते, तिच्या बाकीच्या घरातल्यांची कशी वागते, हे सगळे एक्सप्लोर करताना मला खूप मजा आली, खूप गोष्टी समजल्या आणि मी खूप इंट्रोस्पेक्शनही करून बघितलं स्वतःमध्ये आणि माझ्या आजूबाजूच्या फ्रेंड्समध्ये. त्यामुळे ट्रू आणि ऑर्गॅनिक असं रिप्रेझेंटेशन मला करायला मिळालं. त्यामुळे आजच्या प्रश्नांचं आणि आजच्या थोड्या प्रमाणात येणारं असं नाटक आहे. मला असं वाटतं की त्यांनी तुम्हाला बरं माझा सीन दाखवला नाही, त्यामुळे मला फार काही भूमिकेबद्दल बोलायला नाही आहे. पण स्टील माझ्या वाट्याला सोमनाथ नावाचं पात्र आलं आहे. एका लेखकाचं पात्र आहे जे मी आजवर कधी केलं नाही त्याचप्रमाणे त्या सिनेमामध्ये नाटकांमध्ये. सो आजवर मी कोणीतरी लिहिलेली वाक्य माझी बनवून पण मग लेखकाच्या काय सेन्सिबिलिटीज असतील आणि तो कुठल्या भावनेतून हे लिहित असेल त्याच्या शूजमध्ये आज मला पाय घालायला मिळाला. सो राडारोडा असो हे लक्षात येत आहे. आणि जर तो लेखक ते जगलेला असेल तर मग जास्त आणखी मी तुमच्या काही व्हॅल्यूज ठरलेल्या आहेत की मला हे करायचं नाही आहे आणि स्टील तुम्हाला तेच करायला भाग पडत असेल किंवा आजूबाजूचा परिसर समाज जर हे करायला भाग पडत असेल तर मग ते टास्क असतात. एखादी गोष्ट तुम्ही ठरवली आणि ती नाही करायची आणि तीच करायला लागते तर मग अवघड होतं. माणूस नाही भूमिका म्हणून तर त्या माणूस असण्याचं हे पात्र आहे असं मला वाटतं. मी तेवढं मी बोलू शकतो. आता बाकी पण केसांच्या गुंत्यासारख्या नाटकात काही गुंता आहे का? नाही नाटकात गुंता साधं सोपं सरळ नाटक खूप काळाने आलं असं मला वाटतं. अदरवाईज गुंत असते नाटक आता शेवटपर्यंत सस्पेन्स काहीच गरज नाही सस्पेन्स. तुमच्या आयुष्यात कोणी विलन आहे का जो तुमच्या मागे चालू येतो? हा कोणाच्याच नसतो सिनेमा आणि आपल्याला खोटं करून दाखवलं. अशा याच्यात खरं नाटक येणं, तुमच्या माझ्या घरातलं नाटक येणं, पण घरातलेच मुद्दे तुमच्या माझ्या आयुष्यात रोज दिवसातून 4-4 वेळा येणारे मुद्दे जर तुम्हाला नाटकात ऐकायला मिळाले आणि जे खरे आहेत अदरवाईज ब्लॅक मिरर म्हणजे आपला फोन किंवा कुठलीही काळी गोष्ट खोटं दाखवते ना आपल्याला, जे नसतं ते दाखवते आणि मग आपण त्याचं अनुकरण करायला लागतो की असं करू आता आपण, कारण हे जरा फॅसिलिटी आहे. पण तसं नसतं ना आयुष्य. मी फाडत नाही ना माणसाला, पण ते तिकडे दाखवतात. आणि दुसरी गोष्ट मला अशी एक मेन्शन करायची होती की जेन्सी पण ना ते पण खूप वेगळं चित्र आहे. या जेन्सी मुलांमध्ये सुद्धा अशी काही मुलं आहेत जे
खरंच जाणीवेच्या शोधात आहे. जेनझी म्हटलं पटकन फोन हेच समोर येतं असं नाहीये. असाही काही जेनझी मुलं आहेत, अशाही काही एक कम्युनिटी असेल जेनझींची सुद्धा की जे जेन्युअनली रूटेड आहेत आणि काहीतरी रूट्स शोधत आहेत. तर हे पात्र वन ऑफ देम असेल असं बऱ्याच म्हणजे तरुण पिढीचं स्वप्न असतं चंद्रकांत कुलकर्णी सरांसोबत काम करण्याचं आणि अर्थातच दिग्दर्शक म्हणून आणि सचिन खेळकर सरांसोबत काम करण्याचं. तुमची दोन्ही स्वप्न एकाच नाटकात पूर्ण झाली आहेत, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? खरं तर पहिला जेव्हा सरांचा फोन आला तेव्हा नर्वसली तो उचलला होता, कारण मला साठी बोलवलं रिडिंग झाल्यावरही पूर्ण वेळ थरथर कापतच होते. आणि त्यानंतर जेव्हा ते झालं की याच्यात तू करू शकतेस बघा असं त्यांचा आला त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला बाय द वे सचिन खेळकर सर तुमच्या वडिलांचं पात्र करणार आहेत आणि हे म्हणजे मी काम होण्याच्या ऐवजी आणखी थरथर कापायला लागले. पण मी त्या दोघांविषयी म्हणेन की ते दोघंही जण हे नाटक आणखीन मला रिलेटेबल होण्याचं एक आणखीन कारण त्यांचं आहे की ते दोघंही स्वतः खूप आत्ताच्या सगळ्या घडामोडींविषयी खूप अवेअर आहेत आणि ते दोघंही जण खूप जास्त इनिशिएटिव्ह घेऊन इंटरेस्ट घेऊन त्या सगळ्या गोष्टींकडे बघतात. त्यामुळे ते जितके दोघंही माझे मेंटर आणि गाईड्स झाले तितकेच माझे फ्रेंड्सही झाले. आणि जेव्हा असं कोणीतरी तुमचं फ्रेंड म्हणून पण तुम्हाला गाईड करत असतो तेव्हा त्याच्या पर्सनल टच येतो, त्याच्यात ते शिकण्यात आणखीन मजा येते. त्यामुळे ती स्क्रिप्ट मिळाल्यापासून त्याला इंटरव्ह्यू करेपर्यंतची ती सगळी जर्नी राहिलेली आहे ती खूप ऑर्गॅनिक झाली, कारण ते माझे फ्रेंड्स झाले. काय सांगायचं सचिन खेडेकर सर ॲज अँकर म्हणून आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सर याच्यावर काम करतात. हे खरं तर खूप स्वप्नवत आहे. काम शिकून घ्यायचं खूप स्वप्नवत आहे. कारण मी मुंबईत तेव्हाच याच्यावर शिफ्ट झालो नसतो, कारण मला खूप भीती वाटते मुंबईची. खरंच भीती वाटते की काम नसेल तर काय करायचं आणि नाही बसू शकत 30 दिवस असाच नाही बसू शकत. ठीक आहे नो प्रॉब्लेम. मी पुण्यातच चकाट्या पिटत होतो आणि मला सरांचा फोन आला. 2 नंबर होता, तो नाही माहिती 2 नंबर होता. हॅलो चंद्रकांत कुलकर्णी कोण आणि हो का असं 2 रिॲक्शन एकत्र झाल्या. कोण विचारायचं का हो असं म्हणायचं तुम्ही फोन का केलाय मला आणि खरंच आहात का असं काहीतरी माझी एक मिक्स रिॲक्शन दिली की हा सर म्हणाले अरे कसा आहे कुठे पुण्यात मुंबईत कधी येणार आहेस म्हटलं असं काही सांगा मी येतो उद्या. ते म्हणाले की एक नाटक करतो आहे आणि तुला आवडेल का म्हणजे काय मला नाही आवडणार नाटक करतायत आणि ते तुला पर्सनली फील करतायत आणि ते म्हणतात तुला आवडेल का. तुम्ही म्हटलं अर्थात आवडेल. ते म्हणाले की फक्त आपण एकदा वाचून बघूया. त्यांनी आधी माझं काम बघितलं होतं कुठेतरी बघून ते मी त्यांच्या